जय भीम मंडळी, जय शिवराय. कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. आणि गावी आल्यानंतर 3-4 दिवस खूप कामे होती. मला शूट घ्यायला काही जमलं नाही. घरातली साफसफाई आणि रंगाचं देखील काम आम्ही आल्यानंतरच सुरू झालं होतं. तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये तर बघितलंच. तर आज आहे माझ्या दीराला माखू लागणार आहे. कोकणात काय पद्धत आहे माखू लावण्याची आणि कसे गाणी बोलतात आणि कसं आहे एकंदरीत वातावरण असतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. ॲक्च्युली निलेश खूप आजारी होते आणि त्यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला होता आणि मग सगळा टाईम पत्रिका वाटण्यामध्ये गेल्या. त्याच्यामुळे खूप बरीचशी कामे रखडलेली होती आणि ती आता आम्ही पूर्ण करतो आहे. तर म्हटलं चला सर्व आवरलं होतं तर म्हटलं चला लग्नाची गाणी आपण बोलूया. तर मला साथ देण्यासाठी ते ओवी, रुची आणि अद्वैत आहेत. तर बघा कसे गाणी बोलत आहेत. व्लॉग कंटिन्यू करा, कुठे स्किप करू नका. खूप मजा येईल तुम्हाला. गजऱ्याचा 1.25 रुपया, माझ्या गजऱ्याचा 1.25 रुपया, मी तर देईन 15 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 रुपया. 15 नाही 15. बाई बोल. तर मंडळी मुंबईकडे कसं हॉल घ्या, जागेचा अभाव असतो आणि हॉल घ्या त्याच्यासाठी 1.5-2 लाख रुपये, 3 लाख रुपये कितीतरी पैसे ओतावे लागतात. पण इथे गावाकडे बघा आपल्याला कुठे पाहिजे तिथे आपण मंडप करू शकतो आणि तेच काम चालू आहे आता. तर मेन पावसाने गोंधळ घातलेला आहे आणि इकडे सर्व क्लिनिंगचं काम चालू आहे. तर इथे JCP बोलवलेला आहे आणि बघा सर्व क्लीन करायचं काम चालू आहे. इथे क्लीन करून इथे छान असा मंडप करणार आहे. तुम्हाला नंतर कळेलच, तुम्ही ओळखणारसुद्धा नाही की ही जागा अशी होती. तर इथे सर्व मंडप वगैरे स्टेज वगैरे येणार आहे आणि इथे JCPनी सर्व काम क्लीन करण्याचं चालू आहे आणि पाऊस तरी पण यायचं वातावरण दिसतच आहे आणि अद्वैतला JCPमध्ये बसायचं आहे. तर बघा काय म्हणतो आहे अद्वैत. त्याला खूप म्हणजे बोलतात ना मुंबईच्या मुलांना खूप वेगळं वाटतं असं काही बघितलं की. कशावरती JCB येतो? JCBवर राऊंड मारायचा आहे. एकच? हां. ठीक आहे, दोन. ठीक आहे. तर मंडळी आल्यापासून खूप कामे केलेले आहेत पण शूट काही घेतलं नाही कारण सगळेच कामाला जुंपले होते. तर अद्वैतच्या पप्पांनी हे शूट घेतलेलं आहे गपचूप, मला माहिती देखील नाही आहे. आणि हा बेडरूम आहे माझ्या मोठ्या जावेचा. मोठी जाव गेलेली आहे माहेरी कारण तिची आजी वारलेली आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात असेल तर बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध यांना वंदन केल्यानंतर गाथा घेतल्यानंतरच आपल्याकडे होते. तर मी ते वंदना घेत आहे आणि इथे माखू लावण्यासाठी तयारीसुद्धा झालेली आहे. तर बघा कोकणात कसा माखू लावला जातो ते. तर इथे नवरदेव सगळे आलेले जी मंडळी आहेत वाडीतली महिला मंडळ आणि पाहुणी मंडळी सर्वांना जय भीम करून पाया पडत आहेत. तर इथे मी सुद्धा मस्करी केली. भाईंना म्हटलं माझ्या देखील पाया पडा. तर खूप छान वातावरण होतं घरातलं आणि आमच्या घरातलं शेवटचं लग्न असणार आहे त्याच्यामुळे मी तर खूप एन्जॉय करणार आहे. तर व्लॉग बघा कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर मंडळी माझी जाऊबाई आली आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे निलेशांना ऑफिसला जाण्यासाठी मुंबईला जावं लागतं आहे. तर घरातला कार्यक्रम असून सुद्धा त्यांना कामावर जाण्यासाठी जावं लागतं. तर इथे बघा मी मस्करी केली होती भाईंची, तर ते पाया पडत आहेत माझ्या. एक खूप छान वातावरण होतं एकंदरीत घरातलं, पण मी निलेशांना खूप मिस करत होते. तर अशी पद्धत असते कोकणाकडे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून माझी व्हिडिओ बघताय ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. चंदनी पाट मांडीला वर मोत्याचे तांदूळ टाकिले मोत्याची रंगोळीच्या चुळतीने रंगीच्या किती चांगला आज उठण्याचा दिवस किती चांगला, या नितीनला उठण्याने रंगवा, या नितीनला उठण्याने रंगवा, या नितीनला उठण्याने रंगवा. त्याच्या आईला कोणीतरी बोलवा, त्याच्या आईला कोणीतरी बोलवा, या नितीनला उठण्याने रंगवा, या नितीनला उठण्याने रंगवा. बोलवा त्याच्या बाबांना कोणीतरी बोलवा, नितीनला उठण्याने रंगवा, या नितीनला उठण्याने रंगवा. आईने लावलं जा लावलं थांबा. इकडे बघा अद्वैत, इकडे बघ डॅडी, इकडे बघा. अरे इकडे बघा ना अद्वैत, इकडे बघ. एक बस झाली का? बस हे थांब 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 काकी. सुटलाय वादळवारा अंजली थांब जरा, तुझ्या साडीचा पदर कोणी खेचिला, साडीचा पदर कोणी खेचिला. कवटी गावाचा नितीन नावाचा, कवटी गावाचा नितीन नावाचा, त्याने तुझ्या ग साडीचा पदर खेचिला, त्याने तुझ्या ग साडीचा पदर खेचिला. मी तो
उद्याच्या दिनी अंजली राणी मी येतो तुला नेयाला गळ्यातली गंटन हातातला चूड घेऊन मी येतो तुला गळ्यातली गंटन हातातला चूड घेऊन मी येतो तुला उद्याच्या दिनी अंजली राणी मी येतो तुला नेयाला उद्याच्या दिनी अंजली राणी मी येतो तुला नेयाला आजारी शादी लई दिवसांनी लागली दे कुणी कुणी बाबू दे मला दे मेहंदीचा फोन देईना देईना तिला दे दे मला मी जाते घेऊन फेकते आता तुझं काय फेकलं